अन्यथा न्यायासाठी उपोषण करावे लागेल। धोकादायक इमारत तोडताना बाजूला असलेल्या घराचे आणि घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मूर्त्यांचे झालेले नुकसान भरून न दिल्यास नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी कैफियत गेली काही महिने आपली पत्नी, मुलगी आणि मुलासह उघड्यावर राहणाऱ्या दिव्यातील सरला आई निवास येथे राहणाऱ्या विजय कवटकर यांनी मांडली आहे। विजय कवटकर हे गेली 19 वर्षे दिव्यात राहत असून गणपती आणि देवीच्या मूर्त्या बनवणे हे त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे। ते राहत असलेल्या बाजूची अनधिकृत कनिष्का इमारत, त्या इमारतीतील सदनिका धारकांनी महापालिकेकडून धोकादायक ठरवली होती। सदर इमारत पाडताना बाजूला राहत असलेल्या विजय कवटकर यांचे मोठ्या नुकसान झाले आहे। कनिष्का इमारतीवर कारवाई करताना कवटकर यांच्या घराच्या भिंती तर तुटल्या आहेतच, याशिवाय घरात ठेवलेल्या गणपती आणि देवीच्या मूर्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या कारवाईनंतर कवटकर यांचे सगळे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांची पत्नी आणि मुलीला नैसर्गिक विधी आणि इतर गोष्टींसाठी नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागत आहे। कनिष्का इमारत धोकादायक नसताना त्यातील सदनिका धारकांनी कुठल्या कारणाने ही इमारत धोकादायक ठरवली, असा प्रश्न कवटकरांनी विचारला आहे। दिव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कनिष्का इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या जागेवर मिळून मोठी इमारत बांधायची आहे। त्या व्यावसायिकाला कवटकर राहत असलेली जागा हवी आहे। त्या संदर्भात कवटकर आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकांचे एकमत न झाल्यामुळे कनिष्का इमारत पाडताना जाणून बुजून आपल्या घराचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप कवटकर यांनी केला आहे। कवटकर यांनी महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली असून न्याय न मिळाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपूर्ण कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कवटकर यांनी सांगितले। वरती कठोर कारवाई करावी असं मी शासनाला सांगतोय। आणि त्यांची जेवढी बांधकामं आज दिव्यामध्ये चालू आहेत ती आज माझा गणपतीचा कारखाना जमीनदोस्त केला, माझ्या मूर्त्या सर्व खराब करून टाकलेल्या आहेत, सर्व तुटलेल्या आहेत, कुठे क्रॅचेस गेलेले आहेत, कुठे काय झालेलं आहे ते अजूनही मी काय काढलेलं आहे, सर्व आहे तसं आहे। मी आज जवळजवळ 16 तारखेला त्यांनी कारवाई केली महानगरपालिकेने। आज 6 तारीख आहे, 6 तारीख पर्यंत मी आज उघड्यावर झोपतोय। माझी घरात 2 लेडीज आहेत, त्यांना बाथरूमला जायचा प्रॉब्लेम, झोपायचा प्रॉब्लेम, सगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे, तरी पण आम्ही त्याच परिस्थितीत राहिलोय। पण तिथले कोणीही स्थानिक कुठलेही राजकारणी लोकांनी येऊन आमची चौकशी केली नाही। तर मुख्यमंत्र्यांना मी एवढंच सांगेन की आज तुमच्या ठाणे शहरामध्ये, ठाण्याच्या जिल्ह्यामध्ये आज जर आमची गोरगरिबाची आणि एका मूर्तिकाराची जर अशी परिस्थिती असेल तर माझ्यापेक्षा कमी म्हणजे सर्वसामान्याची काय परिस्थिती असेल याची आपण खरोखर एक चौकशी करावी, एवढंच मी तुम्हाला कळकळीचं सांगण्या करतोय। कारखाना तुटला आहे आणि कुठे पडलाय, हो नुकसान झालंय तुमचं, हो हो नुकसान भरपाई तुम्ही मागितली आहे का महानगरपालिकेकडे? महानगरपालिकेला मी आयुक्त, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडगे साहेब यांच्याजवळ गेलो होतो, पण त्यांच्याजवळ बोलायला पण माझ्याजवळ वेळ नाही। त्यांनी फक्त मला सांगितलं 1 मिनिटात तुमचा काय प्रोग्राम आहे तो बोलायचा। तर मी 1 मिनिटात कुठल्या प्रकारे त्यांना बोलणार? तरी पण मी आता ती माझी तुटलेली जागा आहे ती बांधण्यासाठी त्यांना काल लेटर पण दिलंय की नुकसान भरपाई करून द्या, अन्यथा मला बांधायला परमिशन द्या। पण त्यांनी आज 6 दिवस झाले कुठल्याही प्रकारचं मला त्यांनी निवेदन दिलेलं नाहीये। सर, तुम्ही मगाशी सांगितलं की बिल्डरने तुम्हाला काही ठिकाणी घेऊन गेले, तिथे तुम्हाला दमदाटी केली, असं तुम्ही मगाशी? हो, प्रदीप जसवाल म्हणून आहे, ते बिहार नगर ऑफिस आहे त्या जागेवाल्यांचं। त्या जागेच्या ऑफिसमध्ये मला त्यांनी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मला दमदाटी दिली, मला मारायला त्याने हात पण वरती केला, बाटली मारायला गेला। पण मी त्यांना सांगितलं तुम्ही व्यवहाराला बसत असाल तर तुम्ही व्यवहार बोला, मारामारीची वार्ता करायची नाही। याबद्दल मी रिसर पोलीस स्टेशनला, मुख्यमंत्र्यांना, सहाय्यक आयुक्तांना सगळ्यांना लेटर दिलेली आहेत, राज्यपाल पण सर्वांना, महिला आयोगाने लेटर दिलेलं आहे। तर की मला कुठल्या परिस्थितीत याच्यानंतर कुठल्या ऑफिसमध्ये मी जाणार नाही। जर तुम्हाला काय माझ्याशी बोलायचं असेल तर एक पोलीस स्टेशन मध्ये या, पोलीस स्टेशन मध्ये बोला, अन्यथा माझ्या घरी येऊन काय विषय असेल तो मला सांगावा। ही जी कारवाई झाली आहे ती बिल्डर आणि महापालिकेच्या संगनमताने तुमच्यावर कारवाई झाली? हो, महापालिका
बिल्डर्स आणि त्या कनिष्क अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सभासदांनी मिळून ही कारवाई माझ्यावर केलेली आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी आता काय तुम्ही मागणी केली? आता मी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू शकतो की जेवढं हे माझं झालेलं नुकसान आहे ते महापालिकेने किंवा त्या बिल्डर्सने किंवा त्या सोसायटीच्या मेंबर्सने ह्या सर्वांनी मिळून भरून द्यावं किंवा पालिकेने द्यावं, एवढंच मी त्यांना सांगतो की पण मी मला ह्याच्या पुढे माझी जागा जी आहे ती कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही बिल्डरला देणार नाही. जसं आहे माझा गणपतीचा कारखाना तसा त्याने सुसज्ज करून द्यावा, एवढीच माझी मागणी. तुम्ही मगाशी बोलला की मुख्यमंत्र्यांचे सहकारी आहेत हे, ज्यांनी ही कार्य केले तुमच्या. हो, मुख्यमंत्र्यांचे पण सहकारी याच्यामध्ये आहे. मी रमाकांत मडवी साहेब यांच्या जवळ उपमहापौर होते ते, त्यांच्याजवळ 5 वेळा मीटिंग केली पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा मला निघाला नाही आणि त्यांनी पण कुठला दिला नाही. ज्यावेळी त्या उमेश पाटील या बिल्डरने मला शिवीगाळ केली त्यावेळी सकाळी 6 वाजता मी रमाकांत मडवी यांच्या घरी गेले होतो. त्यांनी मला समज दिली, त्या बिल्डरला समज दिली की याच्यानंतर त्यांच्या विषयात जायचं नाही, तर त्याप्रमाणे त्यावेळेपासून त्या बिल्डरने मला कुठला त्रास दिला नाही. उमेश पाटील हे स्थानिक प्रतिनिधी नगरसेवकांचे भाऊ आहेत आणि बहुतेक जिथे आनंदी बांधकाम होतात ते पण बहुतेक शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत. हो, असे उमेश पाटील त्यांनी धमकी दिली. त्यांनी मला फोनवरती शिवीगाळ केली की माधुरज्योत मला तू ओळखतोस का, मी कोण आहे ते. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बघा तुम्ही कोणी असू दे पण माझं जे घर आहे ते मला प्यारी आहे, मला ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी मी ठीक आहे, मला कुठल्याही प्रकारे तुम्हाला बिल्डिंग बांधायला द्यायची नाही.